पूर्वी आदिमानव नैसर्गिकरित्या तयार झालेल्या गुहांमध्ये राहत होते. पण तुम्हाला माहिती आहे का, आजही महाराष्ट्रातील जुन्नर तालुक्यात असेच एक जीवन अजूनही जिवंत आहे. डोंगराच्या कुशीत निसर्गाने स्वतः घडवलेल्या एका गुहेत राहते एक वयस्कर आदिवासी कुटुंब. ही केवळ गुहा नाही, तर त्यांचे घर आहे, त्यांचा संसार आहे आणि त्यांचा संपूर्ण जीवन प्रवास आहे. या गुहेत हे कुटुंब 40 ते 50 गायींसोबत एकत्र राहते. ना सिमेंटची भिंत, ना लोखंडी दरवाजे, ना आधुनिक सुखसोयी, तरीही समाधान, कष्ट आणि निसर्गाशी असलेली नाळ या जीवनशैलीला वेगळीच उंची देते. पृथ्वीमध्ये चहा पिण्याचा आनंद खूप वेगळा असतो. मागे बघितलं की गडद म्हणजे गुहा आहे, मस्त इथे राहतंय कुटुंब आणि या कुटुंबासोबत आपण आज चहा पितोय. याच्यामध्ये किती जनावर बसतात? आता खाली मग एवढे हयात ना, एवढी गुरा हयात, एवढ्या गाया 50 एक गुरं बसतात. हा 2 माणसं आणि 50 गुरं. शेण वाजता सुटा लागत आहे, शेण काढायचा अंदा बेटरीना शेण काढते, शेण काढायचा आणि मग वासरा सोडायची, दूध काढायचा, 4-5 लिटर जात आहे आता ना. या होत्या कवठे आजी. आणि आता गुरांच्या मागे बासरी वाजत स्वतःचा छंद जोपासणारे कवठे बाबा यांचा जीवन प्रवास आपण या व्हिडिओमधून जाणून घेऊयात. यासाठी हा संपूर्ण व्हिडिओ अवश्य पहा. तालुक्यामध्ये तालुका आहे बघा जुन्नर, आहे बघा जुन्नर. शिवाजी महाराज राजे करीतो शिवनेरी किल्ल्यावर. वा हा अप्रतिम. घाटामध्ये घाट आहे खंडाळा वगड, खंडाळा वगड. मालसच घाट पाहून घेवा नीट. हा जुन्नरचं सौंदर्य तुम्ही थोडक्यात ह्या बासरीच्या वाजवण्यात आज